जालना जिल्ह्यातील दरेगाव शिवारात आढळलेल्या मृतदेहामुळे खळबळ उडाली। कैलास दत्तू पवार वय 45 यांचा मृतदेह वनविभाग परिसरात आढळून आला असून या प्रकरणात खुनाचा संशय व्यक्त केला जातोय। 17 तारखेपासून ते बेपत्ता होते। घटनास्थळी सापडलेल्या वाहनाच्या नंबर प्लेटवरून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली। घटनेनंतर तालुका पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून वातावरण तणावपूर्ण बनले आहे। मुख्य आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे। प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती असून सीआयडी चौकशीची मागणीही नातेवाईकांकडून करण्यात आली आहे। दरम्यान न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून लवकरच सत्य समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। विजय तुळशीराम जाधव माजी नगरसेवक जालना। आज कैलास पवार 17 तारखेपासून दुपारी 2 वाजल्यापासून ते कुठेतरी बाहेर गेलते। त्यांना आज निरूप असा आला असं ज्या शहरामध्ये बाबा याचा खून झाला म्हणून पाहिलं। आम्ही तिथं गेलं, तिथं मरून पडलेले होते। ते तिथं गेलं तर आम्ही आज तालुका पोलिसांना येऊन आज त्यांच्या घरच्या लोकांनी सगळ्यांनी फिर्याद दिलेली आहे। जोवर लोक ते आरोपी अटक होत नाही तो लोक त्याची मौत होणार नाही। जेव्हा ते अटक होते तेव्हा आम्ही मौत करायला तयार। सर्व समाजांना आमची एकच मागणी तरी अटक झाली पाहिजे सगळ्यांनी। विजय जाधव गेल्या 2 दिवसापासून कैलास दत्तू पवार जे मृत्यू झालेले आहे हे सगळ्या घरच्यांना वाटलं की बाबा हे गावाला गेलेले 2 दिवसापासून, पण आज सकाळीच ठेपा भेटला की बाबा असं मयत झालेले आहे। तर तिथं शहानिशा केल्यानंतर माहिती पडलं की कैलास दत्तू पवार यांचा मृत्यू झालेला आहे। कोणतरी त्यांचं मर्डर केलं आणि काही संशयित लोकांना एक अटक केलं की नाही। आता इथं तालुक्याला आम्ही सर्व समाज बांधव इथं आलेलो आहोत, पण ते म्हणतात की आम्ही 1-2 जणांना अटक केलं, पण सध्या काही अटक झालेली नसून। तर आमची अशी पोलीस अधीक्षकांना विनंती आहे की या केसमध्ये दिशाभूल चालू आहे, सखोल चौकशी सीआयडी मार्फत करायला पाहिजे। जिथं ज्या घरातून हे मर्डर झालं 2 दिवस हा खून झाला होता, त्याला कुठं नेलं कुठं आणलं, आता हे एक दोन माणसाचं काम नाही। कैलास पवार हा एक मजबूत माणूस होता, याला कमीत कमी 4-5 लोकांनी याची हत्या केली असा आमचा संशय आहे। तर योग्य प्रकारे आम्हाला न्याय मिळावा अशी आम्ही अपेक्षा करतो, नसता आम्ही रोडवर उतरू, आंदोलन छेडू असा इशारा देतो। माझं नाव नीलम कैलास पवार। माझे वडील 17 तारखेला दुपारी 2-2:30 दरम्यान गेले होते। आज आम्हाला कळलं की त्यांना मारून टाकले म्हणून। त्या आरोपीचं नाव आहे विकी, साक्षी, आदुक्त, शुभम, ममता एवढे जण आहे। माझ्या वडिलांना 2 दिवसापूर्वी धमकी पण आली होती, पण त्यांना वाटलं त्यांनी त्या गोष्टीला टाळलं। माझे वडील 17 तारखेला गेले होते आणि आज आम्हाला पोलिसांना कळवलं की त्यांना दरेगाव रोडला फॉरेस्टला मारलेला आहे म्हणून। माझ्या वडिलांना जरी न्याय नाही भेटला तर आम्ही त्यांचा अंतिम संस्कार नाही करणार, नाही तर आम्ही आमच्या जीवाचं काही करून घेऊ। त्यांनी आमची तक्रार पहिलं नोंद नव्हती केली, आता नोंद केली आणि माझ्या वडिलांना पटकन न्याय भेटला पाहिजे, नाहीतर मी इथून जाणार नाही आणि त्यांच्या बॉडीला आम्ही हात लावणार नाही। माझ्या वडिलांना आम्ही 3 दिवसापासून बघितलेलं नाहीये। त्या मुलांना माझ्या वडिलांना मारून टाकले, त्यांनी धमकी पण दिली होती, म्हणून त्यांना लवकरात लवकर अटक केलं जायला पाहिजे। नाही, तक्रार वगैरे नाही, आम्हाला सांगितलं होतं 16 तारखेला दुपारी, पण मग त्यांना वाटलं की त्यांनी त्या गोष्टीला टाळलं आणि 17 तारखेला ते मोतीबागला त्या बाईच्या इथे ममता नाव आहे त्या बाईचं तिथं गेले, आम्हाला चांगलं बोलून गेले 17 तारखेला। आणि 18 तारखेला माझ्या पप्पाला रात्रीच्याला फोन केला होता, माझ्या मामीला फोन बंद होता आणि आज आम्हाला आमच्या पप्पाचं कळलं, पोलिसांना आम्हाला सांगितलं। नाही, आम्ही काहीच नाही केली, कारण की माझे पप्पा तिथे जायचे, आमच्या इथेच राहायचे, दोनच ठिकाणी जायचे। त्याच्यात आम्ही मिसिंगची तक्रार नाही नोंदवली। माझं नीलम कैलास पवार, माझे वडील, मी त्यांची मुलगी। सेलू येथे चाकवल्यात मृत झालेल्या तरुणाच्या प्रकरणामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। गायत्री नगर परिसरात किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात आदित्यचा मृत्यू झाला। या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने काही काळ पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले। प्रकरणात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर इतर आरोपी अद्याप फरार आहेत। दरम्यान जखमी दुसऱ्या व्यक्तीवर उपचार सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत।
गंगाखेड तालुक्यातील देवठाणा परिसरात नदीपात्रातून वाळूच्या अवैध उपशावरून गंभीर आरोप समोर आले. येत नदीपात्रातील वाळू घाटांचा लिलाव झाल्यानंतरही काही ठेकेदारांकडून नियमांचे उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. नियमानुसार मशीनचा वापर बंद असतानाही मोठ्या प्रमाणात यंत्रांच्या साहाय्याने वाळू काढली जात असल्याचा आरोप आहे. यासोबतच एका रॉयल्टी पावतीवर अनेक वेळा वाहतूक केली जात असल्याने महसूल विभागालाही फटका बसत असल्याची चर्चा आहे. प्रकरणात प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून वाळू माफियांकडून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.